काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी YouTube लॉन्च झालं ना, त्या वर्षी म्हणजे 2005 साली द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज नावाचा एक स्टँड-अप कॉमेडी शो आला होता. 90sच्या किड्सना हा शो चांगलाच माहिती आहे. त्यातल्या कंटेस्टंट्स आणि जजेसनी आपल्याला अगदी खळखळून हसवलं होतं. नंतर हे सारे आपल्याला बऱ्याच मूव्हीजमध्ये सुद्धा दिसले होते. पण सांगायची गोष्ट ही, की लेव्हल सांभाळून विनोद काय आणि कसा करायचा हे या शोने दाखवून दिलं होतं. बऱ्याच जणांना तर असं वाटत असेल, की हा शो म्हणजेच स्टँड-अप कॉमेडीची सुरुवात होती का? पण असं नाहीये. तर स्टँड-अप कॉमेडीची सुरुवात भारतात एक्झॅक्टली कधीपासून झाली याबद्दल पुरेशी माहिती सध्या तरी आमच्याकडे उपलब्ध नाहीये. पण भारतात मराठी स्टँड-अप कॉमेडीची सुरुवात पु. ल. देशपांडे यांनी केली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण शिक्षक, लेखक, पटकथा लेखक, अभिनेता, नाटककार, कवी, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक, गायक, वक्ता अशा बऱ्याच क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ भाई यांनी बटाट्याची चाळ या स्वतःच्या पुस्तकावरून सुरू केलेला एकपात्री असूनही बहुपात्री असलेला नाट्यप्रयोग हा स्टँड-अप कॉमेडीचा भारतातला मराठी भाषेतला पहिला प्रयोग का म्हणू नये? खरं तर निखळ निर्मळ विनोद काय असतो हे पुलंच्या उपलब्ध असलेल्या व्हिडिओजमधून नक्कीच कळेल आजच्या पिढीला. अफलातून निरीक्षण शक्तीतून निर्माण झालेला विनोद आणि ज्याला अजिबात लाँग बीपची गरज पडू नये अशी कलाकृती म्हणजे हॅट्स ऑफ.